नमस्कार. आपण पाहत आहात सहकार वार्ता. सहकार, बँकिंग आणि कायदेशीर मार्गदर्शनाचे विश्वासार्ह व्यासपीठ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. आणि तो विषय आहे कर्जासाठी जामीनदार होणं. आपण अनेकदा मित्र, नातेवाईक यांच्यासाठी सहजच जामीनदार म्हणून सही करतो, नाही का? पण त्या एका सहीमागे नक्की कोणते कायदेशीर धोके लपलेले असू शकतात? चला, आजच्या या विश्लेषणात हेच सविस्तर जाणून घेऊया. जरा आठवून बघा, कधी कोणाच्या कर्जासाठी जामीनदार म्हणून सही केली आहे का? कदाचित मुलांच्या शिक्षणासाठी असेल, मित्राच्या नवीन व्यवसायासाठी असेल, किंवा अगदी जवळच्या नातेवाईकाच्या घर कर्जासाठी. ही एक अगदी सामान्य गोष्ट वाटते, हो ना? पण ही इतकी सामान्य वाटणारी गोष्ट आपल्या आर्थिक भविष्यावर किती मोठा परिणाम करू शकते याचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे? आणि इथेच आपल्या समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे की जामीनदार होणं म्हणजे काय, फक्त एक फॉर्मॅलिटी आहे, एक सही तर करायची आहे. आपल्याला वाटतं कर्ज तर घेणारा फेडणार, आपलं काय जातंय. पण विश्वास ठेवा, हीच ती धोकादायक समजूत आहे जी अनेकांना नंतर मोठ्या आर्थिक संकटात टाकते. आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत आणि कायद्याच्या नजरेतून खरं सत्य काय आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग, या गैरसमजाच्या पडद्याआड नक्की काय दडलाय ते पाहूया. जामीनदार होणं ही केवळ एक औपचारिकता नाही, तर ती एक खूप मोठी कायदेशीर जबाबदारी आहे. पण या कर्ज हमीच्या करारामध्ये नक्की कोण कोण असतं आणि कोणाची जबाबदारी नेमकी काय असते हे आधी समजून घेऊ. तर बघा, जेव्हा आपण कर्ज हमीचा करार म्हणतो तेव्हा त्यात साधारणपणे 3 महत्त्वाचे पक्ष असतात. पहिला, मूळ कर्जदार, म्हणजेच जी व्यक्ती प्रत्यक्ष कर्ज घेते. दुसरा पक्ष असतो धनको, म्हणजेच कर्ज देणारी बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे जामीनदार, म्हणजेच ती व्यक्ती जी कर्जदाराने कर्ज नाही फेडल्यास ते फेडण्याची हमी देते. कायद्याने या तिघांमधील संबंध अगदी स्पष्टपणे ठरवून दिलेले आहेत. आणि इथेच कायद्याचं ते कठोर सत्य समोर येतं, जे अनेकदा आपल्याला माहितीच नसतं. आपल्याला जे वाटतं आणि कायद्याला जे अपेक्षित आहे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच फरक आपल्या संपूर्ण आर्थिक नियोजनाला धक्का पोचवू शकतो. या सगळ्या प्रकरणाचा पाया आहे तो म्हणजे भारतीय करार कायदा 1872. खूप जुना कायदा आहे हा. आणि या कायद्यातील कलम 128 हे खास जामीनदाराच्या जबाबदारीबद्दलच बोलतं. चला बघूया हे कलम नेमकं काय म्हणतं ते. हेच ते वाक्य आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कायद्याच्या भाषेत याला को एक्सटेन्सिव्ह लायबिलिटी म्हणतात. आता हे वाक्य ऐकायला जरा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सरळ आणि सोपा आहे. याचा अर्थ असा की कायद्याच्या डोळ्यात कर्ज घेणारा आणि जामीनदार यांच्या जबाबदारीत काहीही फरक नाही. जेवढी जबाबदारी कर्ज फेडण्याची कर्जदाराची आहे, अगदी तंतोतंत तेवढीच जामीनदाराची सुद्धा आहे. बँकेसाठी तुम्ही दोघेही समान आहात. म्हणून एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की करा. ज्या क्षणी तुम्ही जामीनदार म्हणून सही करता त्या क्षणी तुम्ही कर्जदाराच्या बरोबरीने त्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारता. ही जबाबदारी दुय्यम किंवा सेकंडरी नाही, तर ती समान आहे, इक्वल आहे. आता याचा थेट परिणाम काय होतो माहितीये? समजा मूळ कर्जदाराने कर्ज फेडायला टाळाटाळ केली किंवा तो कर्ज फेडू शकला नाही, तर बँकेला पूर्ण अधिकार आहे की ती थेट तुमच्याकडे म्हणजे जामीनदाराकडे वसुलीसाठी येऊ शकते. बँक तुमच्या पगाराला हात घालू शकते, तुमची बँक खाती गोठवू शकते. इतकंच काय, तुमच्या वैयक्तिक मालमत्तेवर सुद्धा टाच आणू शकते, जरी त्या कर्जाशी तुमचा थेट संबंध नसला तरीही. बरं, आता काही जणांच्या मनात एक प्रश्न येईल की बँक आधी कर्जदाराच्या तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करेल आणि मगच जामीनदाराकडे येईल, बरोबर? पण नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने यावर काय शिक्कामोर्तब केलंय ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. हा दुसरा एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला सगळ्यांना वाटतं की बँकेने आधी कर्जदाराच्या मालमत्तेतून वसुली केली पाहिजे. पण खरं सांगू, वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की वसुलीसाठी आधी कोणावर कारवाई करायची, कर्जदारावर की जामीनदारावर, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार म्हणजे 100% अधिकार बँकेला आहे. हे काही मी मनाने सांगत नाहीये. युनियन बँक ऑफ इंडिया विरुद्ध मनकू नारायणा यासारख्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हाच मुद्दा पुन्हा पुन्हा अधोरेखित केला आहे. या निकालांनुसार बँक कर्जदार आणि जामीनदार या दोघांवर एकाच वेळी म्हणजे सायमल्टेनियसली कारवाई सुरू करू शकते. बँकेला कर्जदाराच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची वाट बघत बसण्याची अजिबात गरज नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमधून आलेली ही काही प्रमुख तत्त्व आहेत जी लक्षात ठेवलीच पाहिजेत. 1. बँकेला आधी कर्जदाराची मालमत्ता विकण्याची कोणतीही सक्ती करता येत नाही. 2. जामीनदारासोबत केलेला करार हा एक स्वतंत्र करार मानला जातो. 3.
बँक दोघांवरही एकाच वेळी कायदेशीर कारवाई करू शकते. आणि 4 सगळ्यात महत्त्वाचं, जामीनदाराची जबाबदारी ही दुय्यम नाही तर मूळ कर्जदाराच्या अगदी बरोबरीची आहे. आता इतके सगळे धोके ऐकून घाबरून जाऊ नका, कारण प्रत्येक समस्येवर उपाय असतो. जामीनदार होणं टाळता येत नसेल तरी काही काळजी घेतली तर आपण स्वतःला सुरक्षित नक्कीच ठेवू शकतो. चला आता बघूया ते 5 महत्त्वाचे नियम जे तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात. हे 5 नियम कायम लक्षात ठेवा. 1. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जामीनदार होताय त्याची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज फेडण्याची क्षमता नीट तपासा. 2. हमी करारावर सही करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक कलम, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचा. 3. तुमची जबाबदारी ही कर्जदाराच्या बरोबरीची आहे हे सत्य मनाशी पक्क करा. 4. स्वतःची आर्थिक जोखीम ओळखा. जर कर्ज थकलं तर ते फेडण्याची तुमची क्षमता आहे का याचा विचार करा. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मनात जराशी जरी शंका असेल तर सही करण्यापूर्वी एका चांगल्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये तोंडी बोलण्याला किंवा आश्वासनांना कायद्यात किंमत नसते. तुमचा लेखी करार, तो डॉक्युमेंट हीच तुमची सगळ्यात मोठी ढाल आहे. प्रत्येक गोष्ट लेखी आणि स्पष्ट असलीच पाहिजे. म्हणून या संपूर्ण विश्लेषणाचं सार एकच आहे. जामीनदार होणं ही केवळ कुणाला तरी केलेली मदत नाही, तर ती एक मोठी कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी आहे. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आधी कायदा समजून घ्या, आपली जबाबदारी ओळखा आणि मगच कोणताही व्यवहार सुरक्षितपणे करा, कारण योग्य माहिती हाच तुमचा सर्वात मोठा बचाव आहे. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत रहा सहकार वार्ता, सहकार क्षेत्राचा विश्वासार्ह आवाज.